एकटा लढलो, एकटे कसे लढले होते मला सांगा. आता सगळे त्यांच्या बाजूला उलटे गेले की मग मी एकटा लढलो, एकटा वाघ. यांच्या सीट निवडून आणण्यासाठी इथं कोल्हापूरमध्ये राब लाभले आणि हे त्यांना श्रेयच द्यायला तयार नाहीत. हे मध्ये मी एकटा लढलो म्हणजे बाकीचे लढले की आमचं ठरलंय म्हणणार. म्हणजे त्यांच्यासोबत ज्यावेळेस सगळे लोक असतात त्यावेळी आमचं ठरलंय म्हणतात. हे त्यांच्यासोबत 24 तास राबले, ते त्यांचं नाव घ्यायला तयार नाहीत. हे पहा, ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि त्यांनी आता असं सांगितलं, आता ते बाहेर धरण्यावर बसलेले आहेत की ती शोमिकांची तुम्ही उमेदवारी जाहीर करा, त्याशिवाय आम्ही जाणार नाही. शोमिका महाडिक यांना उमेदवारी तिथं द्यावी ही मागणी अचानक तिने आता केलेली आहे. संबंध महाराष्ट्रात महायुतीमध्ये कुठेही बेबनाव नाही आहे, कुठेही वाद नाही. मुंबई तर बिलकुल नाही आणि कोल्हापूर तर अजिबात नाही. कोल्हापूर आमची महायुती म्हणजे ये फेविकॉल का जोडे तुटेगा नाही अशी महायुती आमची झालेली आहे. परिषदेच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि अर्ज भरण्याचा उद्या अंतिम दिवस आहे. आता भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळ्या 12 तालुक्यांमध्ये बहुतांश ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवत आहोत. काही ठिकाणी स्वतंत्र भाजप लढवत आहे. आता कुंभोज मतदारसंघातल्या 8 गावातील सगळे प्रमुख आणि सगळ्या पक्षांचे, विविध पक्षांचे लोक आज अचानक इथं आले आणि त्यांनी एक मागणी केलेली आहे की सर्वसाधारण जागा आहे त्यामध्ये दुसरा जो पक्ष आहे त्यांनी कुठल्या तरी वेगळ्या समाजाची सीट तिथं देत आहेत. आम्ही सुद्धा 10-11 लोक इच्छुक आहोत. भाजपमध्ये आहेत, शेतकरी संघटना आहेत किंवा अन्य पक्षातले. तर त्या सगळ्यांचं एकमत करून त्यांनी शोमिका महाडिक यांना उमेदवारी तिथं द्यावी ही मागणी अचानक तिने आता केलेली आहे. खरं म्हणजे काही दिवसापूर्वी शोमिका महाडिक यांनी एका मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की मी काय कुठं लढवण्यास इच्छुक नाही आहे आणि कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, कार्यकर्त्यांना पद दिलं पाहिजे ही भूमिका त्यांची होती, आमची महाडिक परिवाराची आहे. परंतु आत्ताचा आक्रोश जर तुम्ही बघितला असेल की प्रचंड मेहनत केलेले लोक आहेत गेले 2-4 महिने 5 महिने या मतदारसंघामध्ये. ते सगळेच इच्छुक, आता 11 इच्छुक जे होते ज्यांनी आमच्याकडे उमेदवारी मागितली होती किंवा अन्य शिवसेना किंवा अन्य पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, ते सगळे एकमत करून आलेले आहेत. आणि त्यांनी आता असं सांगितलं, आता ते बाहेर धरण्यावर बसलेले आहेत की ती शोमिकांची तुम्ही उमेदवारी जाहीर करा, त्याशिवाय आम्ही जाणार नाही. खरं म्हणजे आता हे धर्मसंकट आहे. मी त्यांना आता विनंती केली आहे थोडासा वेळ देण्यासाठी. मी जरा आमचे महाडिक साहेब आहेत, शोमिका महाडिक आहेत किंवा वरिष्ठ आमचे आहेत यांच्याशी थोडी चर्चा करून मग त्यांना मी निर्णय देतो असं मी त्यांना सांगितलेलं आहे. नाही, बिलकुल नाही. मला अचानक कुठलीही चर्चाही तिकडं चालू आहे किंवा कुठल्या मतदारसंघात त्या उभारणार आहेत, त्यांनी एकदाच सांगितलं होतं उभारणार, त्यामुळे प्रश्न संपलेला होता. अचानक आता हे सगळे लोक 100-200 लोक आले सगळ्या 7-8 गावातील आणि मला सांगितलं. हा माझ्यासाठी खरं म्हणजे शॉकिंगच होतं. अचानक असे लोक मागणी करतायत आणि आता मला बोलावं लागेल. यापूर्वी काय माझं बोलणं शोमिका महाडिक किंवा आमचे महाडिक साहेब यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकत्र लढण्यावर महायुतीमध्ये निर्णय तसा झालाय का? कारण अजूनही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था नाही, कुठलीही संभ्रमावस्था नाही. 12 तालुक्यांपैकी बहुतांश ठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढत आहोत. आता काही तालुक्यांमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आहे, काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आहे, काही ठिकाणी राष्ट्रवादी भाजप आहे. म्हणजे जिथं शक्य आहे तिथं आम्ही प्रयत्न करायला लागलोय. कारण विद्यमान काही लोक होते त्यांची अपेक्षा उभारण्याची असते. आमची काही ताकदवान लोक आहेत, शिवसेनेची काही ताकदवान लोक आहेत, भाजपचे काही राष्ट्रवादीचे ताकदवान लोक आहेत आणि आम्ही बहुतांश ठिकाणी महायुती करायला लागलेलो आहे. फक्त 2 ठिकाणी, एक चंदगड आणि मला वाटतं करवीर दक्षिण, या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत. कारण तिथं आमचे आमदार आहेत आणि दक्षिणमध्ये सुद्धा आमचे आमदार आहेत. या संदर्भात काही माहिती नाही आहे. शिवसेनेचा तिथं उमेदवार विद्यमान सदस्य होता हे सुद्धा आत्ताच मला सांगण्यात आलं, तुमच्या समोरच मी विचारलं. आणि त्याच्या बदल्यात दुसरं आता शिवसेनेचे जे इच्छुक होते ते पण होते ह्या शिष्टमंडळामध्ये आणि खासदार धैर्यशील माने साहेबांनीच त्यांना शिवसेनेच्या पाठवल्या असं सांगितलं आणि कदाचित त्याच्या बदल्यात दुसरी कुठली तरी जागा मागत असावेत. अजून माझ्यासमोर अशी कुठली कल्पना किंवा प्रस्ताव अजून आलेला नाही. समजा आला प्रस्ताव तर त्याच्यामध्ये काय मुळात आता हा प्रश्न आहे की शोमिका महाडिकांना उभा राहायचा आहे का. आता एवढ्या कार्यकर्त्यांचा आक्रोश आहे, थोडासा तो विचार करून आणि त्या जर उभारायला तयार झाल्या तर मग आपल्याला मग विचार करता येईल. संबंध महाराष्ट्रात महायुतीमध्ये कुठेही बेबनाव नाही आहे, कुठेही वाद नाही. मुंबई तर बिलकुल नाही
आणि कोल्हापूर तर अजिबात नाही. कोल्हापूर आमची महायुती म्हणजे ये फेविकॉल का जोडे तुटेगा नाही अशी महायुती आमची झालेली आहे. या पेरलेल्या बातम्या या लागलेल्या आहेत की बेबनाव आहे आमचा माप. कसा होईल कोणाचा महापौर? काय कारण काय? ज्यांना सत्तेतून लोकांनी पाय उतार केलेला आहे त्यांच्यासोबत आम्ही शिवसेना राष्ट्रवादी कुणीही जाण्याचा कसलाही प्रश्न येत नाही. या सगळ्या अफवा आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायची गरज नाही. महायुतीचेच महापौर कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार. पण बंद दाराआड चर्चा सुरू असल्याचं सूचक विधान सतीश पाटलांनी केलं. ते काय बोललेत मला माहिती नाही. ते त्यांची सवय आहे. त्याच्याशी फार बोलण्याची आवश्यकता नाही आहे. एकटे कसे लढले होते मला सांगा? खासदार छत्रपती शाहू महाराज एवढी मोठी ताकद, एवढं मोठं नाव, हे त्यांच्यासोबत 24 तास राबले. ते त्यांचं नाव घ्यायला तयार नाहीत. माजी आमदार मालोजी राजेंच्या पत्नी मधुरिमा राजे हे गेले 15-20 दिवस पायाला भिंगरी लावून यांच्या सीट निवडून आणण्यासाठी इथं कोल्हापूरमध्ये लाभले आणि हे त्यांना श्रेयच द्यायला तयार नाहीत. हे मध्ये मी एकटा लढलो म्हणजे बाकीचे लढले की आमचं ठरलंय म्हणणार. म्हणजे त्यांच्यासोबत ज्यावेळेस सगळे लोक असतात त्यावेळी आमचं ठरलंय म्हणतात. आता सगळे त्यांच्या बाजूला उलटे गेले की मग मी एकटा लढलो, एकटा वाघ. उबाटाचे सगळे लोक त्यांच्यासोबत होते. त्यांच्या आता काय अवस्था झाली तुम्ही बघितलं. परंतु महाराज घरानं पूर्ण त्यांच्याबरोबर होतं काँग्रेस म्हणून. त्यांचं नावच घ्यायला ते तयार नाही. कसा एकटा लढला म्हणायला लागेल. आणि ज्या सीट्स आलेल्या आहेत तुम्ही बघितलं असेल 40 मत 70 मतांना आलेले आहेत. फार त्याचं काय तरी तुम्हाला मी एक साधं इक्वेशन सांगतो की भारतीय जनता पार्टी हाच सर्वोत्तम पक्षाने कोल्हापूरकरांची पसंती आहे. या अर्थानं आम्ही 36 जागा लढवल्या भाजपनं. 92,000 मतं आम्ही घेतलेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये. त्यांनी 74 जागा लढवल्या. 35 जागा आल्या असल्या तरी फक्त 1,12,000 मतं त्यांना मिळालेली आहेत. म्हणजे तुम्ही जर रेशिओ काढला तर भाजपच नंबर 1 आहे. पर्सेंटेज जर काढलं तर भाजपचं 72% आहे आणि काँग्रेस 48% आहे. ते कसे एकटा लढला आणि आम्हीच मोठा पक्ष आहे असं नाही आहे. कोल्हापूरकरांनी भरभरून महायुतीला आणि भाजपला साथ दिलेली आहे आणि आम्ही म्हणजे निश्चितपणानं त्यांची उतराई करू. हे पहा, ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. दावोसमध्ये गेले आणि कोल्हापूरचा लगेच प्रस्ताव झाला असं होऊ शकत नाही. हे प्रक्रिया असते. दावोसचा दौरा अजून मुख्यमंत्री महोदयांचा 8 दिवस आहे. आल्यानंतर काही गोष्टी असतात. मुख्यमंत्री त्यांना काय सांगावं किंवा अन्य कोणाला काय सांगावं ते यावेळी कोल्हापुरात आले होते. त्यांनी सांगितलं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी काही प्रकल्प आणण्याची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. या संदर्भात लगेच त्यांनी त्याची कुचेष्टा करण्याची काही आवश्यकता नाही आहे. नजीकच्या काळात दिसेल. एवढे मोठे प्रकल्प आलेलेच आहेत ऑलरेडी कोल्हापूरला फ्लायओव्हर व्हायला लागला आहे, बास्केट ब्रिज व्हायला लागलेला आहे, कन्व्हेन्शन सेंटर व्हायला लागलेलं आहे. आज शहराअंतर्गत आता फ्लायओव्हर व्हायला लागलाय. इथं हायकोर्ट बेंच आणलेला आहे. हायकोर्ट बेंच का काँग्रेसनं दिलं नाही? 40 वर्ष कोल्हापूरकरांची मागणी होती. हेच नेते होते, मंत्री होते, त्यावेळी का आणू शकले नाहीत ते? आता आणल्यावर त्याच्याबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. एका हायकोर्ट बेंचमुळे कोल्हापूरचा किती पटीनं विकास होणार आहे याची कल्पना आपण करू शकत नाही. परंतु त्याच्याबद्दल ते बोलणार नाहीत. आता अशा काहीतरी म्हणजे लोकांच्या समोर वेगळ्या कल्पना मांडायची ते नेहमीची त्यांची सवय आहे. फार लक्ष त्याच्याकडे देण्याची आवश्यकता नाही आहे. ईव्हीएम जिंदाबाद सर पोस्टर आता सगळ्या शहरभरात झळकले. आता हे बघा म्हणजे जास्त आले की चांगल्या सीट. आता हे सतीश पाटलांना म्हणावं त्यांच्या 35 जागा आल्यात ईव्हीएम मुळे आल्या म्हणू देत का त्यांनी? हे पराभव झाला की ईव्हीएम वर खापर फोडायचं हे कायम विरोधी पक्षाचं. राहुल गांधी असू देत, उद्धव साहेब असू देत किंवा इथं सतीश पाटील असू देत किंवा उबाटाचे सगळे नेते असू देत. काय मला सांगा, आता सोलापूरमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेजी केंद्रात फार वजनदार मंत्री होते. त्यांच्या कन्या प्रणितीताई शिंदे आता तिथं खासदार आहेत आणि त्यांचं नाव लौकिक आहे, म्हणजे प्रसिद्ध खासदार आहे. 2 जागा काँग्रेसच्या आलेल्या आहेत अख्ख्या सोलापूरमध्ये. आता याला काय म्हणायचं? लोक त्यांना नाकारतायत, ते स्वीकारलं पाहिजे. यश अपयश येत असतं. तुम्ही लोकसभेला एवढ्या जागा जिंकल्या त्यावेळी आम्ही काय म्हटलो का? महाराष्ट्रातल्या 31 जागा आमच्या गेल्या आणि त्या काँग्रेसला शिवसेनेला मिळाल्या. त्यावेळी ईव्हीएम बद्दल बोलले नाहीत. आता पराभव झाला की ईव्हीएम बद्दल बोलायचं हे सोयीस्कर भूमिका त्यांची आहे. हे चुकीचं आहे असं माझं मत आहे.